आणि खाली उभारून मला काय बोलता? काय म्हणते? वर चढा की. एवढं अहो बिल्डिंग वर. तुमचं नाव पहिले घेण्याचं लय आता राम राम. राम 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 हे राम. बघ मित्रा, आपल्या गावची आली यात्रा आणि यात्रेसाठी पाहिजे तमाशा. तमाशाशिवाय यात्रेला शोभा नाही. बरोबर आहे. बरोबर आहे की बरोबर आहे. नाही? तेव्हा तमाशा काही इथे भेटत नाही. हा. त्याच्यासाठी तर नारंगावला जावं लागेल. नारायणगावला पण तिसरा मित्र आपला अजय पाटोळे तावशेकर याला ताबडतोब बोलून घेऊ. ओ अजय पाटोळे. राम अरे राम. राम मित्र. राम राम. अरे काय बाबा तुमच्या घराकडे दोघाच्या पण गेलो. आमच्या अरे घरात एक सुद्धा कसा गाठ पडे ना मला अरे गावामध्ये. कशी पडेल? कशी पडेल म्हणजे? गावची यात्रा चालू आहे. अरे गावची यात्रा इकडे पण. बर. अरे पण तू घर आता बांधलंय दुसरं. आणि नवीन घर बांधलं की आणि 2 मजली बिल्डिंग. 2 मजली बिल्डिंग बांधली. लय दिवसातलं गावाकडे आलो. काही दिवसानं माझ्या आणि गावाकडे आल्यावर मग मी तुझ्या जुन्याच घराकडे गेलो. माझ्या जुन्या घराकडे गेला. जुन्या घराकडे गेलो बघितलं तर तिथं कोणच राहत नाही. अरे जुन्या घराकडे कोणच राहत नाही. शेजापाजाऱ्याला विचारपूस करावी म्हणलं करायचं तर म्हणलं गावात एक माणूस गावानं झाला. गावात माणूस म्हणलं आता काय करावं कोणच गाठ पडेना. मग पुढचा पाऊल उचलला आणि मागं टाकला. मागं टाकला. मी निघालो माझ्या पाऊल वाटेनं. हा, तोपर्यंत लागा हा. कुठनं त्या दुसऱ्या मजल्यावरनं तुझ्या बायकोनं मला बघितलं दुसऱ्या मजल्यावर माझ्या बायकोने बघितलं. आणि ओळखलं की ही अजय भाऊजीच आहे तो. असं काय? आणि मला वरनं लागा हाक मारली. माझ्या बायकोने अहो म्हणली भाऊजी. भाऊजी मग मी इकडं तिकडे लागलो बघायला. बघायला लागला. नेमकं गेलो दुसऱ्या मजल्यावर त्या खिडकीतलं. म्हणजे खिडकीत लक्ष गेलं. बघितलं हा. तर तुझी बायको. माझी बायको. आईला म्हणलं वहिनीच आहे त्या. हा. अहो म्हणलं माझ्या जीवाचा मैतर कुठे गेला. आता तुझ्या जीवाचा मैत्र कुठे गेला? वहिनीने वरनं हाक मारली आणि मला सांगितलं ती गेल्या तर हा. वर्गणी काढायला. हा, गावची यात्रा म्हणून. आणि खाली उभारून मला काय बोलता? काय म्हणते? वर चढा की. चढा की. अहो बिल्डिंग वर. तुमचं नाव पहिले घेण्याचं लय आजा मारण्या. तू राहायला कुठं आहे मला सांग. वरच्या मजल्यावर. त्या दुसऱ्या मजल्यावर. मग मग आता मला तिथं जायचं म्हणल्यावर मला कुठनं जावं लागणार आहे. वरती जावं लागेल. मग ते जिना चढून वर जावं लागणार ना. त्याचं नाव घे पहिलं. नव जिना चढून वर. मी तर कशाला ऐकाय तर तू जिना चढून वर गेलो. रफारफ दिना चढला. वहिनी म्हणल्या हा. आता काळजी करायची नाही. आता काळजी करायची. पण दिसणं जावा त्या बेडरूम मध्ये बसा. बसल्या. बैठक रूम मध्ये. बैठक रूम मध्ये बसला. मी ताबडतोब किचन मध्ये जाते. हा. मी म्हणलं आता वहिनी हा. मला चहा वगैरे काय नको तांब्यावर पाणी द्या पाणी पितो आणि मी निघतो. निघून जातो. लगा पण तुझी बायको माणुसकीची. हिची बायको खरंच माणुसकीची. अरे रात्री अपरात्री कधी पण कुणी पण जाऊ दे हा. बिचारी कोणाला नाही म्हणत नाही. आया पियाला जेवणा खावण्याचं नाव घे की. आया पियाला घालायला रे. हा. मला म्हणली चहा देणार नाही भाऊजी. हा, भाऊजी. तुम्हाला आता जेवण चालणार आणि जेवणच खायचं आणि मगच काय, जायचं. तसं माझं घरानं माणूसकीच आहे. लय माणुसकीचं. माणुसकी बात घरानं. म्हणलं का त्या बैठक रूम मध्ये आता वहिनीला म्हणलं कशाला करता असलं काय राडा पाटा. राडा. मला पण लय लांब जायचं या. बरं. नाही म्हणली नाही जेवणच करून जायचं तुम्ही. म्हणजे बायकोने हो लोक जेवण करून जा. आटो केला गेला का नाही, माझी मग बायको तशी माणुसकी बात आहे. होय गेला का. मग आता बर बाबा म्हणलं उरका लवकर. हा, उरका मग त्या बैठक रूम मध्ये बसवल्यानं बसवलेलं. लगा मी उन्हात आराचा थकून आलेलो. कोणाचा हात त्या थकून आला. बैठक रूम मध्ये बसलो. बसला. गारची गार पाणी पेलेलो. हा. आणि बसलो त्या पंचच्या गादीवर बसलो. बसला. आता इशीच्या हायवेनं लगा लागली की झोप. गार हवा. गार हवा लागली मला. लागली असेल. मला लगा झोप लागली. लागली असेल. मी गेलो झोपून. म्हणजे तू झोपला. आणि लगा पळत तुझी एक 10-15 मिनिटानंतर बायको आली. माझी बायको आली. पण बायको लागा लय माणुसकीची. माणुसकीची. लगा मला बघितलेलं मी झोपलेलो. झोपलेलं. लगा हलवून उठवलं मला. अरे असं हलवून उठवलं म्हणजे. अरे मग तीच की असं मला धक्का देऊन उठवलं रे. तशी माझी बायको माणुसकी बात. माणुसकीची. मग मी पण बाबा झोपेत न उठलो. उठला. मला म्हणली दाजीबा उठा उठा. दाजी बा उठा उठा. तुमचं ताट केलं. जेवणाचं लवकर घे. ताट. अरे जेवणाचं ताट केलं. लवकर घे. मग मी पडदिसलं म्हणलं बेसिन कुठं आहे. हा? मग बेसिन कडे मला घालवलं. पडदिसलं तोंडावर पाणी मारलं चूळ भरली हात उठला हा, तू. आणि येऊन पाटावर बसलो. पाटावर बसला. नेमका ताटात लक्ष घातलं. हा, जेवणाचं ताटात लक्ष घातलं. लगा बघतोय तर पाची पकवानाला सुद्धा फिकं पाडल असलं आपलं मराठी जेवण. म्हणजे एवढं भारी जेवण. तोंडाला पाणी सुटलं. सुटणारं जेवण. लगा जेवण काय होतं विचारलं नाही. काय होतं? लगा वरच्या साईडला पहिल्यांदा 2 लाडू होते. अरे ते पोळीचे उरलेले. आता सण झाला आता या. स्वयंपाक. त्याच्या खाली बघितलं खाली तर बघितलं. दुमती केलेली चपाती.
काय म्हणला दुमटी केलेली चपाती म्हणजे अशी घडी मारलेली हा चपाती आणि त्याच्यावर शापू चुक्याची भाजी शाप काय म्हणलं शापू चुक्याची भाजी शाप काय शापू चुक्याची भाजी शापूची शापूची भाजी शापूची भाजी म्हणलं आता जेवण तर आता बनवलंय म्हणल्यावर खावं तर लागणार आहे आणल्याशिवाय कसं मग जाणार? डोकं चालवलं मी पण नाही तू हुशार हा, दोन्ही हातानं 2 लाडू दाबलं आपलं शापू चुक्याची भाजी इकडे तिकडे सारली चालली. जेव्हा चपातीवर राट दिलं त्यामुळे आल्या घराकडे येत असायचं ते चौघे. हे बघ, जेवणाचं नाव घेत का? हे बघ, पण आपण जन्मात ठीक आहे ना? त्या गोष्टीला बिल मित्र नसावं. नसावे. प्रत्येकाने काम बिघाड. काम बिघाड. चौथा मित्र हा. गोविंद पाटोळे याला ताबडतोब बोलव. हा आपल्या जीवाचा जीवन मित्र आहे गोविंद पाटोळे मेढापूरकर तावशीकर यांना बोलवून घेतो ओ गोविंद पाटोळे तावशीकर काहीतरी झाले काहीतरी झालं बा